श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मासातील अमावस्या तिथी ही अत्यंत खास आणि महत्त्वाची मानली जाते. तर या अधिक अमावस्येला एका वस्तूचं दान आवर्जून करा, जेणेकरून तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर अगदी साधी आणि सोपी वस्तू दान करायची आहे, परंतु त्याचं फळ हे अधिक मिळणार आहे. तर हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचं मानलं गेलं आहे. 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या अधिक मासातील प्रत्येक तिथीला पूजेचं आणि दानाचं फळ हे हजारो पटीनं जास्त मिळतं. आणि त्यातही अधिक मासातील अमावस्या तिथी ही अत्यंत खास आणि महत्त्वाची मानली जाते. ही अमावस्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अगदी सुवर्ण संधी मानली जाते. पण ही अमावस्या नेमकी कधी आणि कोणत्या उपायांनी पितृदोष दूर करावा आणि पुण्य मिळवावं, तर त्याची अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअरसुद्धा करा. तर अधिक मासातील अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ही अमावस्या पूर्वज, पूजा आणि दानधर्मासाठी विशेषतः फलदायी अशी मानली जाते. या दिवशी मिथुन संक्रांतीसुद्धा साजरी केली असल्यानं या अमावस्येचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. शिवाय या अमावस्येला सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोगाचा शुभ संयोगही तयार होत असल्यानं ही अमावस्या अधिकच विशेष ठरते. त्यामुळे या दिवशी केलेल्या विशेष उपाययोजनांचं फळ हे लवकर मिळतं आणि 1000 पटींनी अधिक मिळतं. तर अधिक मासाची अमावस्या ही 14 जूनला दुपारी 12:19 सुरू होणार आहे आणि 15 जूनला सकाळी 8:23 संपणार आहे. म्हणजेच काय, तर उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावस्या ही सोमवारी 15 जूनला साजरी केली जाईल. तर ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळं तिला सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर सूर्योदयाच्या वेळेची तिथी जी आहे तर ती म्हणजेच उदय तिथी आणि धार्मिक कार्यासाठी श्रेष्ठ मानली जाते. तर 15 जूनला सूर्योदयाच्या वेळी अमावस्या आहे आणि त्या दिवशी सोमवार देखील आहे. त्यामुळे अधिक मास अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या ही 15 तारखेला आपण साजरी करणार आहोत. तर या अधिक मास अमावस्येच्या दिवशी न चुकता कुठल्या वस्तूचं दान करायचं आहे, जेणेकरून अधिक पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. आपले पितर जे आहे ते याने तृप्त होणार आहे. तर या अधिक मासातील अमावस्येच्या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना पाण्याने भरलेला एक माठ दान करा, किंवा शक्य असल्यास कुठेतरी पानपोई ठेवली जाते, तसंही तुम्ही करू शकता. तर असं म्हटलं जातं की या प्रथेमुळे भाग्य उजळतं आणि भगवान विष्णूंचा अनंत आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्र्या अगदी तुम्ही काहीही दान यथाशक्ती जे शक्य होईल ते दान करू शकता. हे देखील अत्यंत फलदायी मानलं जातं. काही नाही तर तुम्ही अगदी पाण्याच्या बाटल्या जरी दान केल्या तरी त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे. श्री स्वामी समर्थ.